मी ना मनात एखादी इच्छा धरली तर ती पूर्ण होतेच. ते कसे ते सांगते. सकाळीच दारात खूप सुंदर अशी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि सकाळचं वातावरण हे एवढं भारी वाटत होतं. मध्ये आल्यानंतर इथं मस्त अशी छान गॅस ओट्याची पूजा करून घेतली. लगेच तुळशीला इथे पाणी पण घालून घेतलं. आहोंचा आणि माझा इथे चहा मी उकळायला ठेवलेला आहे आणि अलीकडेच इकडं बटाट्याचं कुकर पण लावून घेतलं. दोघांनी मिळून मस्त असा मी इथे चहाचा एन्जॉय केला. मध्ये आल्यानंतर मस्त अशी बटाट्याची रसा भाजी केली आणि आईने मात्र इथे 3 दिवसाचं शिवलीलामृतचं पारायण चालू केलेलं आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी खूप ताण पडतो. म्हणून तिनं ते पारायण चालू केलं आणि मी म्हणत होते ती हीच इच्छा बघा. गुरुवार आहे आज. मला सकाळपासून असं वाटत होतं की स्वामींच्या मंदिरला जावं, पण मंदिर खूप लांब आहे आणि बहिणीचा सकाळीच मला फोन आला की मी मंदिरला जाणार आहे. तुला यायचं का? मग काय, दुधात साखर पडल्यासारखंच मला अगदी वाटलं आणि खूप छान मस्त असं स्वामींचं दर्शन झालं. तुम्ही पण दर्शन करून घ्या. मस्त असं आम्ही इथे दर्शन घेतलं आणि अलीकडेच इथे खूप छान असा उसाचा रस होता. तो रस पण मी एन्जॉय केला. घरी आले, चेंज केले, भरली कारल्याची भाजी केली आणि छोट्या बहिणीला गुलगुले खूप आवडतात. तिच्यासाठी गुलगुले बनवले आणि तिघींची ताटं मात्र मस्त अशी इथे मी रेडी केली आणि तिघींनी पण मिळून इथे मस्त असा आम्ही जेवणाचा एन्जॉय केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.